नेहेम्या अध्याय 8। 7वा महिना आला तेव्हा सर्व इस्रायल आपापल्या नगरात होते। मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणी वेशी जवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकास विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या। तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला। त्यातील वचने त्याने पहाटपासून 2 प्रहरपर्यंत पाणी वेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली। आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला। लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरिया, हिल्किया व मासेया हे उभे राहिले व त्याच्या डावीकडे पदाया, मिशाएल, मलखिया, हाशुम, हशबद्दाना, जखर्या व मशुल्लाम हे उभे राहिले। एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडिला। तेव्हा एज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता। त्याने तो ग्रंथ उघडिला तेव्हा सर्व लोक उभे राहिले। मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन, आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लववून व आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला। येशुआ, बानी, शेरेब्या, यामीन, अकूब, शब्बथई, होदिया, मासेया, कलिता, अजर्या, योजाबाद, हनान व पलाया हे लेव्यांसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकास समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते। त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला। वाचले तेवढे लोकास चांगले समजले। मग नेहेम्या, तिर्शाथा प्रांताधिपती, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकास शिकविणारे लेवी हे सर्व लोकास म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे। तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते। तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे। तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय। शांत रहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे। दुःख करू नका, असे म्हणून लेव्यांनी लोकास शांत केले। नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकास ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यास वाचून दाखविली होती ती त्यास समजली होती। दुसऱ्या दिवशीही सर्व लोकांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री याच्याजवळ जमा झाले। त्या धर्मशास्त्रात असे लिहिलेले त्यास आढळले की परमेश्वराने मोशेस आज्ञा दिल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी 7व्या महिन्याच्या पर्वणीस मांडवात राहावे। आपल्या सर्व नगरात व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की पहाडावर जाऊन जैतून, रान जैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष यांच्या डहाळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावे। मग लोकांनी बाहेर जाऊन डहाळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणी वेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले। जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते
त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यात राहिला. नूनाचा पुत्र येशुवा याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्रायल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. या प्रकारे त्यांनी 7 दिवसपर्यंत सण पाळिला आणि 8व्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला.